योगासाठी तुम्हाला सगळ्यात आधी आत्मज्ञान होणं गरजेचं आहे. म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट असणं गरजेचं स्वतःबद्दल, की तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी करता याला तुम्ही स्वतः ऍग्री आहात का. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की तुम्ही यम आणि नियम या गोष्टींना प्रॉपरली तुम्ही हँडल करताय. आता खूप जणांना प्रश्न पडतो यम आणि नियम म्हणजे काय. यम म्हटल्यावरती तर यम म्हटल्यावरती खूप वेळा आपल्याला दिसतं की रेड्यावरती बसलेला जो यमराज दिसतो, हा यम आपल्याला बघायला भेटतो. पण यम जो म्हटला जातो की त्याच्यामध्ये तुम्ही बघणार अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या 5 गोष्टी सांगितल्या जातात. अहिंसा म्हणजे वाद न करणे, सेल्फ कंट्रोलिंग म्हणता येईल आपल्याला त्याला अहिंसा. त्याच्यानंतर सत्य, कायम सत्य गांधीजी म्हणायचे अहिंसा ती आणि ही अहिंसा सेम आहे म्हणता येईल. ओके. तर त्याच्यानंतर अहिंसा, सत्य, तर जे गोष्टी तुम्हाला दिसतात जशा जशा तुम्ही जर का बोलू शकलात ते तुमचं खरं सत्य झालं. मीडिया, येस मीडिया, तर त्यांचं सत्य आहे. बरोबर, सत्याशी काही संबंध नाही. हा, हे त्यांचं सत्य आहे. मग झालं तुमचं अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह. गोष्टी जमा करण्याची सवय नको. आपल्याला म्हणता येईल की मी जर का खूप सारं धान्य जमा करून ठेवलं, आता आजकालच्या काळात आपण बघतो की लोक कांदा जमा करून ठेवतात भरपूर सारा, पाऊस आल्यावर सगळं खराब होऊन जातो. हे पण योगामध्येच हो, या आपण जे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी जे अष्टांग योग बघतोय त्याच्यातलीच ही गोष्ट आहे.